नमस्कार, मी अमित वांद्रे. आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही 24. आता पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. भाजपचे नेते मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी SIT मार्फत करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुखांनी विधानसभेत केली. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणावरून जोरदार खंडाजंगी झाली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दादर नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल आणि काही अधिकाऱ्यांच्या दबावाखाली मला वारंवार त्रास दिला जात होता, अडचणी निर्माण केल्या जात होत्या, माझा सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या जात होता, असा उल्लेख डेलकर यांच्या आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत असल्याचं देशमुखांनी सांगितलं आहे. आज हम जो यहाँ पे आए हैं, जो 22 तारीख को जो दुर्घटना घटी थी मेरे पिताजी की, जो स्टेप लिया था, जो उन्होंने कदम लिया था, वही मामले में हम यहाँ पे आए थे. आज मुख्यमंत्री साहब से मिलने आए थे. डिप्टी CM साहब को भी मिलने आए थे, होम मिनिस्टर साहब को भी मिलने आए थे. हम भी रजूआत करने आए थे कि जो मेरे पिताजी को ये कदम उठाना पड़े, जिसके वजह से सिर्फ और सिर्फ एक ही वजह है, वो है प्रफुल्ल खोड़ा भाई पटेल, जो एडमिनिस्ट्रेटर प्रशासक है दादर नगर हवेली दमन दीव के. जो एक ही चीज़ पे हमने यहाँ पे आज चर्चा की कि जो उनको परेशान किया जा रहा था, जो पिछले 16-18 महीने, ये 2-3 महीने का सवाल, मतलब 2-3 महीने से ये चीज़ नहीं चल रही थी, ये चल रही थी पिछले 16-18 महीने से. जो सांसद 7 टर्म MP है, सीनियर मोस्ट पार्लियामेंट के, 9 टर्म उन्होंने इलेक्शन लड़े हैं, 89 से वो मेंबर ऑफ पार्लियामेंट थे. वो इंसान को, इतने मजबूत इंसान को ये कदम उठाना पड़े, तो आप सोच सकते हो किस हद तक उन्हें हैरेसमेंट किया जा रहा था, ह्यूमिलेट किया जा रहा था पब्लिकली, और किस तरह से इस तरह के उनको कदम उठाने पड़े. मैं सिर्फ यही कहना चाहता हूँ आज महाराष्ट्र सरकार, मुंबई पुलिस को, कि इसमें जल्द से जल्द एक्ट करे. इसमें 1-2 चीज़ें हैं जो मैंने नोट्स पढ़े हुए हैं, जिस तरह से उन्होंने पूरा ब्रीफ किया है, जिस तरह से उन्हें 1-2 चीज़ों में परेशान ज़्यादा किया गया था. जैसे आपको पता है कि केंद्र शासित प्रदेश है हमारा, वहाँ पे होल एंड सोल एडमिनिस्ट्रेटर प्रशासक इज़ अ हेड ऑफ द स्टेट. उन्होंने कोई कसर नहीं छोड़ा था उन्हें परेशान करने के लिए. जैसे उन पर कंस्पिरेसीज़ किया गया था, 30 या 40 मैटर ऐसे थे जो मैं आपको पब्लिकली बाद में आई रिवील दैट, इट्स अ लॉन्ग दिस थिंग, जो मेरा कंप्लेंट भी मैं रिवील करूँगा, जिसमें आपको ये भी पता चलेगा. लेकिन मेन मुद्दा था उनको ह्यूमिलेशन पब्लिकली, बिकॉज ही वॉज अ इंडिपेंडेंट मेंबर ऑफ पार्लियामेंट. केंद्र शासित है, केंद्र में भी हमें कोई सपोर्ट मिला नहीं गया. और जिस तरह से इन्होंने जो तानाशाही चालू की थी हर डिपार्टमेंट में, चाहे वो हमारे फैमिली की हो, हमारे लोगों की हो, या फिर कोई भी चीज़ की हो, उन्होंने कोई कसर नहीं छोड़ी. जैसे और जो सबसे पहली चीज़, उन्हें ब्लैकमेल किया जा रहा था, उन्हें एक्सटॉर्शन किया जा रहा था. जो हमारा कॉलेज है, हमारा एक एसेट है, उसमें उन्होंने ज़्यादा इंटरेस्ट लिया था. उनका जो इंटेंशन था वो गलत था. उस पर माइक खाली के बूम, उन पर गलत इंटेंशन था, और उन्होंने एक बड़ी रकम भी मांगी थी. वो चाहते थे कि वहाँ पे कब्जा करें, और कब्जा करने के लिए उन्होंने गलत इंस्ट्रूमेंट्स वहाँ के यूज़ किए, प्रशासकीय इंस्ट्रूमेंट्स यूज़ किए, और फॉल्स केसेस किए. उन्हें परेशान किया गया, और ऐसे कंस्पिरेसीज में क्या है कि उन्होंने कोई और रास्ता दिखाई नहीं. और करीबन 16-18 महीने से ये चीज़ें चल रही थी, और एट द एंड उनको ये स्टेप उठाना पड़ा. जो SIT की स्थापना की है, तो उसके बारे में आपको क्या कहना है? आज जो SIT स्थापन की है, उसके बारे में क्या कहना है? मैं यही कहना चाहता हूँ, SIT को सौंपा गया है. हमें विश्वास है ये बहुत बड़ी चीज़ है कि ये मामले में महाराष्ट्र गवर्नमेंट ने ये कदम लिया है, देशमुख साहब ने कदम लिया है, ठाकरे साहब ने कदम लिया है, पवार साहब ने ये कदम लिया है. हमें पूरा विश्वास है कि हमें यहाँ से न्याय मिलेगा, और यहाँ से, और हमें विश्वास भी है कि जल्द से जल्द इसमें इन्वेस्टिगेशन भी हो, और इसका परिणाम जल्द से जल्द. DCM और CM से जब आपकी बात हुई, उन्होंने क्या आश्वासन दिया? उनसे बात करके क्या लगा कि आपको न्याय मिलेगा? नहीं, उन्होंने आश्वासन दिया है
कि वो करेंगे और इसमें जल्द से जल्द एक्ट करेंगे और इसका परिणाम जल्द से जल्द बाहर आएगा। मैम would like to say, मैम आप जब आज सीएम साहब से मिले, डीसीएम साहब से मिले, क्या आपने बात कही आपको न्याय मिलेगा? जरूर न्याय मिलेगा, मैं मानती हूँ। मोबाइल वाला मोबाईल तो खाली मुंबई पुलिस के ऊपर हमको पूरा भरोसा है। सीएम, डीसीएम, एचएम हमारे सबसे हमको विश्वास की है और जरूर हमको न्याय मिलेगा, ये हमको भरोसा है। मेरे परिवार का पूरा भरोसा है। मुंबई पुलिस के ऊपर पूरा भरोसा है। महाराष्ट्र भरोसा है। जळगाव जिल्ह्यासह शहरात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी अशा 3 दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे। या 3 दिवसात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश बाजारपेठ बंद राहणार आहे। मी आज जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी आदेश दिलेले आहे की शुक्रवार, शनिवार आणि रविवार हा जनता कर्फ्यू असेल आणि या जनता कर्फ्यूमध्ये मला व्यापाऱ्यांनी, जनतेने आणि आपण सगळ्यांनी सहकार्य करावं, स्वयंसेवी संस्थेने सहकार्य करावं असं पालकमंत्री या नात्याने मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो। जनतेने सुद्धा मला सहकार्य करावं ही अपेक्षा माझी आपल्याकडनं आहे आणि मला तरी वाटतं की कोरोनाची साखळी तोडायची असेल तर जनता कर्फ्यूला सहकार्य करणं हीच आमची जबाबदारी असणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या 15 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये विशेषतः जी रुग्णसंख्या वाढत आहे त्या अनुषंगानं आपण अनेक उपाययोजना सुरू केलेल्या आहेत। दंडात्मक कारवाया बिना मास्क फिरणारे असतील, गर्दी करणारे असतील किंवा ज्या ठिकाणी मोठे समारंभ आहेत अशा ठिकाणी या सुरू आहेत आणि विशेषतः जे लग्नाचे मोठे समारंभ ज्या ठिकाणी भरपूर गर्दी होती त्या ठिकाणी आपण कारवाई केली आहे। हे करत असतानाच अनेक सन्मान्य लोकप्रतिनिधींकडनं किंवा अनेक समाजसेवी संघटनांकडनं आणि जनतेकडनं सुद्धा अशी मागणी होत होती की 2 ते 3 दिवसांचा जर लॉकडाऊन किंवा त्या पद्धतीचा जनता कर्फ्यू जर करता आला तर त्याचा निश्चितपणे ही चेन ब्रेक होण्यासाठी थोड्या बहुत प्रमाणात जळगाव जिल्ह्याला आणि शहराला फायदा होईल। त्या अनुषंगानं या सगळ्या मागणीला अनुसरून मान्य पालकमंत्री महोदय किंवा इतर सन्मान्य लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या निर्देशानुसार आपण या जनता कर्फ्यूसाठीची नियमावली आज जाहीर केलेली आहे। अत्यावश्यक बाबी आणि विशेषतः MPSCची जी परीक्षा आहे त्याला कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही अशा पद्धतीनंच हा जनता कर्फ्यू असणार आहे। जळगाव जिल्ह्यातील, जळगाव शहरातील जनतेनं हा शहरी आणि मनपा क्षेत्रापुरता जो जनता कर्फ्यू आपण त्याची अंमलबजावणी करणार आहे त्यात योग्य ते सहकार्य द्यावं, स्वयंस्फूर्तीनं त्याच्यात सहभाग घ्यावा, तेव्हाच आपण कोविडच्या विरुद्धची ही लढाई आहे त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो। आणि कर्फ्यू असो किंवा नसो, जे आपले साधे उपाय आहेत, गर्दी टाळणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझेशन करणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, या सगळ्या बेसिक गोष्टींवर आपण आता येऊन थांबलेलो आहे। आपल्याला ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सपर्यंत न जाता कोविडचं हे युद्ध जिंकणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच मी सगळ्यांना आवाहन करतो की जनतेनं स्वयंस्फूर्तीनेच हा जो प्रस्ताव दिलेला आहे जनता कर्फ्यूचा त्याची अंमलबजावणी करत असताना जळगाव शहर मनपा क्षेत्रापुरता हा जनता कर्फ्यू असणार आहे, त्यात सगळ्यांनी योग्य पद्धतीनं सहकार्य करावं। दिनांक 11 तारखेला रात्री 8 वाजतापासून ते दिनांक 15 मार्चला सकाळी 8 वाजेपर्यंत अर्थात 12, 13 आणि 14 हे 3 दिवस, शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस आपला तो जनता कर्फ्यू असणार आहे। त्यात सगळ्यांनी सहकार्य करावं असं माझं आवाहन आहे। साताऱ्यातील मातोश्री वृद्धाश्रमात राहत असलेल्या तब्बल 23 वृद्ध नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे। त्यामुळे सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा विखाडा वाढू लागल्याची भीती व्यक्त केली जात आहे। वृद्धाश्रमातील नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक तपासणीसाठी दाखल झाले आहेत। मातोश्री वृद्धाश्रमातील 18 महिला आणि 5 पुरुषांना कोरोनाची बाधा झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे। आता या ठिकाणी कोरोनाची बाधा झालेली आहे। या ठिकाणी आज 19 जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे। आज संध्याकाळी अहवाल प्राप्त झालेला आहे, त्याच्यामध्ये 19 जण पॉझिटिव्ह आलेले आहेत। सर्वांना तर उपचारासाठी इथंच हे केले का? नाही, या सगळ्यांची मी आत्ता तपासणी केली। यातले 7 जण आम्ही निवडलेली आहेत की त्यांना थोडंसं, काही जण कोमॉर्बिड म्हणतो आपण, ज्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीस अशा पद्धतीचे काही आजार आहेत। काही जणांना थोडी हलकी लक्षणं आहेत, सर्दी, खोकला, ताप, जुलाब या पद्धतीचं कालाज अशी लक्षणं आहेत। तर त्यांचं वय लक्षात घेता आणि त्यांची कोमॉर्बिडी लक्षात घेता अशा 7 जणांना आम्ही सातारला रेफर करत आहोत। सर, यामध्ये महिला आणि पुरुषांचं प्रमाण कसं आहे? जवळजवळ सारखेच आहेत, दोघेही महिला पण आहेत आणि पुरुष पण आहेत। एकूण किती? एकूण इथं 28 लोक आहेत, त्यापैकी 19 पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि याच्या आधी 4 लोक पॉझिटिव्ह आलेली होती
त्यांना आम्ही इथंच ठेवून त्यांची ट्रीटमेंट केलेली होती. ते आता पूर्णपणे बरे आहे. वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर परत भेटूया. महाराष्ट्र का पहला और देश का छठा रोबोटिक रेस्टोरेंट अब नागपुर में, जहां रोबोट करेंगे आपको सर्व, साथ ही साथ मिलेगा इंडियन, चाइनीज और तंदूरी व्यंजनों का स्वाद और मजा। नागपुर का पहला ऐसा रेस्टोरेंट जहां रोबोट करेंगे आपकी खातिरदारी। स्वादिष्ट व्यंजनों के साथ उठाइए अंतरिक्ष की दुनिया का लुत्फ और बनाइए अपने लम्हों को और भी खास। रोबोट 2.0 रेस्टोरेंट के साथ हमारा पता इटर्निटी मॉल, 2nd फ्लोर, सीताबर्डी, नागपुर। ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. बघूया पुढील बातम्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नवी मुंबईमधील हॉटेल्स, उपहारगृह यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहे. हॉटेल आणि उपहारगृह कॅफेमध्ये 50% क्षमतेने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच शहरातील दुकाने आणि मॉल रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. संपूर्ण MMR रिजनमध्ये सध्या कोविडच्या केसेस वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवरती काही गोष्टींमध्ये प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये रेस्टॉरंट, बार, त्याचप्रमाणे दुकाने यांचे जे टायमिंग्ज आहेत ते बदलणं आवश्यक होतं. या दृष्टिकोनातून असा निर्णय घेण्यात आलेला आहे की नवी मुंबई शहरामध्ये जे रेस्टॉरंट, बार, त्याचप्रमाणे डायनिंग हॉल, खाद्यगृह चालू राहतात त्यांचे कालावधी हा रात्री 11 वाजेपर्यंत राहील आणि मॉल्ससहित सर्व दुकानं ही रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहू शकतील. या पद्धतीने जे काही गर्दीवरती पब्लिक प्लेसेसमध्ये नियंत्रण ठेवणं अपेक्षित आहे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं अपेक्षित आहे. रेस्टॉरंट, खाद्यगृह या ठिकाणी 50% कॅपॅसिटीनेच ते सुरू असणं अपेक्षित आहे. त्याबाबतीत कुठलीही 50%च्या वरची सूट देण्यात आलेली नाही. माझ्या सर्व आस्थापनांना आवाहन आहे, जे काही कोविडच्या अनुषंगाने निर्बंध असतील त्याचं काटेकोरपणे पालन केलं जावं. नागरिकांना आम्ही वेळोवेळी आवाहन केलेलं आहे की पब्लिक प्लेसेसमध्ये जाताना मास्कचा वापर हा अनिवार्य आहे. मात्र तरीसुद्धा काही प्रमाणामध्ये नागरिक त्याचा आपल्याला उल्लंघन करताना दिसतात. दुकानांच्या बाबतीमध्ये, रेस्टॉरंटच्या बाबतीमध्ये, पबच्या बाबतीमध्ये गर्दीचं जास्त प्रमाण दिसून येतं. कोविडच्या नियमांचं उल्लंघन होताना दिसतं. काही पबच्या विरुद्ध आम्हाला मोठ्या प्रमाणावरची कारवाई करावी लागलेली आहे. जर सर्वांनी नियमाचं पालन केलं तर नक्कीच आपण ही जी काही वाढती संख्या आहे याच्यावरती नियंत्रण मिळवू शकू. मात्र सर्वांनी विचार पण करणं गरजेचं आहे की परत जर आपल्याला लॉकडाऊनच्या दिशेने प्रवास करायचा नसेल तर आज रोजी ज्या निर्बंधाला अधीन राहून आपण अनलॉकची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्या निर्बंधांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल. माझी सगळ्या नागरिकांकडनं आणि त्याचबरोबर सर्व आस्थापनांकडनं कोऑपरेशनची अपेक्षा. शहादा तालुक्यातील अतिदुर्गम भागात 7 एकर शेतात लपून अफूची लागवड केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी माहिती मिळताच त्यानंतर पिकाची मोजणी करणे सुरू आहे. बाजारभावाने त्याची रक्कम कोटीच्या घरात असू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे. पिकाची पूर्ण मोजणी झाल्याशिवाय किंमत सांगता येणार नाही आणि हे काम 2 दिवसात पूर्ण होईल असे तपास अधिकारी यांचे म्हणणे आहे. प्राप्त माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांना काही शेतकऱ्यांनी अफूची शेती केली असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. म्हणून म्हसावत शिवारातील शिरूड गावात शहादा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक बुधवंत, म्हसावत पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण पवार आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. आजूबाजूचा मका पेरलेला आणि शेतीच्या मध्यभागात अफूचे पीक आढळून आले. सुमारे 7.5 एकरात अफूची शेती करण्यात येत असल्याचा प्रकार यामुळे उघडकीस आला. शिरूड तर्फे हवेली हे गाव अतिदुर्गम भागात तोरणमार रस्त्याला म्हसावत पासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. बाहेरून आलेल्या काही मेंढपाळ लोकांनी ही शेती भाडे कराराने घेतली असून त्यात त्यांनी अफूची लागवड केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. खरोखर लागवड केलेली अफू किती प्रमाणात आहे याची मोजणी सायंकाळी उशिरापर्यंत चालली. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी अफूची शेती असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली, परंतु अद्याप गुन्हा नोंद करणे बाकी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट, नंदुरबार.
राज्यातील गोरगरीब, विधवा, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहायता देण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात करण्यात आली. मात्र या योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात निराधार लोकांना मागील 6 महिन्यांपासून आर्थिक मदत देण्यात आली नाही. या विषयावर लक्ष केंद्रित करून निराधार लोकांना त्वरित आर्थिक मदतीची राशी प्रत्येक महिन्याला देण्यात यावं याकरता सर्वपक्षीय मोर्चाच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदाराला निवेदन अध्यक्ष दिलीप नानवटे यांच्या नेतृत्वात देण्यात आलं आहे. यावेळी अध्यक्ष दिलीप नानवटे, उपाध्यक्ष आशा खोब्रागडे, महासचिव घनश्याम चौधरी, सचिव अरविंद साबळे, कोषाध्यक्ष सुदेश धनविजय, संपर्क प्रमुख शिवदास मंडपे, प्रसिद्धी प्रमुख सुशील बानपांडे, सदस्य सुदर्शन गोळघाटे आणि संजय चिचोलकर उपस्थित होते. सर्व पक्षीय मोर्चाच्या वतीने आज आम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार यांना भेट दिली. जवळपास 6 महिन्यापासून त्यांना निराधार लोकांना पैसा येणे बंद झाले. त्याच्यामुळे निराधार लोकांची हालत उपासमारीची पाळी त्यांच्यावर आलेली आहे. तेव्हा त्यांना पैसे लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा व्हावे, त्यांना पाठवण्यात यावे यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिले आहे. त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार, नायब तहसीलदार ह्या जाणूनबुजून लोकांच्या प्रकरणं तुटीमध्ये ठेवत आहेत आणि तुटीमध्ये काढताना विनाकारण कोणत्या ना कोणत्या, जसं इलेक्ट्रिकचा बिल हे जोडण्याची आवश्यकता नाही तरीसुद्धा ते जोडण्यात यावं असे ते लिहितात. तसे सर्व तुटीचे प्रकरणं निकालीत काढावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची. आपण पाहत राहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.